नमस्कार. महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी आणि आशा सेविका म्हणून कार्यरत असलेल्या लाखो बहिणींना या भावाचा सादर प्रणाम आहे. बहिणींनो, आपण गुरुजन चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं तुमचा पगार नोव्हेंबर 2024 पासून 15,000 रुपये व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी सातत्यानं करतोय आणि या मागणीला आपल्याला कुठेतरी आता यश येताना दिसत आहे. आपणा सर्वांना कल्पना आहे की महायुती सरकार येण्याच्या वेळेला वचननाम्यामध्ये असं सांगितलेलं होतं की आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार हा 15,000 रुपये करणार आहोत. आणि मग निश्चितच त्या ठिकाणी सर्व आशा व अंगणवाडी सेविकांच्या मनामध्ये ही भावना निर्माण झालेली होती, ही आशा व अपेक्षा साहजिकच निर्माण झालेली होती की आता महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत आणि पगाराची जी वाढ आहे तर ती कधीपासून होईल. तर हा प्रश्न सर्व आशा व अंगणवाडी सेविका आपल्याला अनेक दिवसांचा विचारत आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आज आपण घेऊन आलेलो आहोत. आपणा सर्वांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार. बघा, या ठिकाणी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे पगारवाढ ही नोव्हेंबर 2024 पासून मिळण्यास वातावरण अनुकूल आहे का. एक, या संदर्भामध्ये 2 आयुक्त स्तरावर आणि मंत्रालयीन स्तरावरती नेमकी काय चर्चा सुरू आहे आणि त्या ठिकाणी नेमकी काय प्रगती आहे या एकंदरीत संदर्भामध्ये. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे महिला व बाल विकास विभागाला कोण मंत्री मिळणार आणि आरोग्य विभागाला कोण मंत्री मिळणार. त्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आशा व अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढी संदर्भामधला निर्णय होऊ शकतो का. तर या ठिकाणी आपण चर्चेच्या माध्यमातून तो सोडवून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं काय होणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एक विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामधली जर माहिती तुम्हाला खरी वाटली, आश्वासक वाटली, विश्वसनीय वाटली, खात्रीशीर वाटली तरच आमच्या चॅनलला लाईक करा किंवा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, अन्यथा करू नका. ही तुम्हाला मनापासून विनंती आहे. चुकीची माहिती वाटली तर सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, ही विनंती आहे. पहिला मुद्दा की नोव्हेंबर 2024 पासून आपल्याला पगार मिळू शकतो का. तर बघा बहिणींनो, या ठिकाणी आधीची जी पगारवाढ आहे म्हणजे आशा सेविकांना साधारणतः 15,000 रुपयेपर्यंत मानधन मिळायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती, परंतु ती सध्या 13,000 रुपयांवरती अडकलेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की केंद्र शासन त्यांना 5,000 रुपये देतं आहे आणि राज्य शासन त्या ठिकाणी 8,000 रुपये देतं आहे, म्हणजे अशी एकंदरीत 13,000 रुपयांची पगार त्यांची होत आहे. आणि अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की 15,000 रुपये झालेली आहे, तर त्यांची पगार आणखी वाढायला पाहिजे अशी साहजिकच जी एकंदरीत भावना आहे. आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत ज्या कार्य करतात, उदाहरणार्थ गटप्रवर्तक असतील, गटप्रवर्तकांच्या मागे तर 25 आशांना त्या ठिकाणी त्यांच्याकडून प्रत्येक वेळेला गाव भेटी द्यायचं, त्यांच्याकडनं अहवाल जमा करायचा आणि ती माहिती गोळा करून शासनाला पाठवायची, असं खूप मोठं काम त्यांच्याकडे असतं. आणि त्या तुलनेमध्ये गटप्रवर्तकांना मिळणारा पगार जो आहे तो निश्चितच कमी आहे. त्यासोबतच मदतनीस जे आहेत तर त्यांना ते पोषण आहारासंदर्भामध्ये संपूर्ण निर्माण करायचा, त्यानंतर तो वितरित करायचा, त्यामध्ये संपूर्ण दिवस चालला जातो आणि प्रचंड श्रमाचं काम त्या ठिकाणी मदतनीसांना करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारे आपण एकंदरीत जर बघितलं तर अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, गटप्रवर्तक असतील किंवा आशा सेविका असतील, या सर्वांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम आहे आणि त्या कामाच्या मोबदल्यात मिळणारा जो जे मानधन आहे ते प्रचंड कमी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मानधन वाढ व्हायला पाहिजे, पगारवाढ व्हायला पाहिजे. त्यांना या ठिकाणी कर्मचारी म्हणून मुळात नियुक्त करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून म्हणजे एकदा रिटायरमेंट आली तर रिटायरमेंट झाल्याच्या नंतरसुद्धा त्यांना पेन्शन त्या ठिकाणी मिळायला गेलं पाहिजे. अशा प्रकारची एकंदरीत भूमिका असायला पाहिजे. परंतु आपल्याला माहिती की आपल्या न्याय हक्कासाठी सातत्यानं 2-2.5 रुपयापासून काम करायला सुरुवात केली. आता तो पगार कुठेतरी 13 किंवा 15,000 होत आहे, परंतु या लढ्यामध्ये अनेक वर्षे आयुष्याची गेलेली आहेत. अशी परिस्थिती असताना आता आपल्याला आश्वासक काय, कारण की रिटायरमेंटनंतर आपल्याकडे कोण बघेल, बरोबर आहे. आज आपल्याकडे माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पगार येत आहे, त्यामुळं कुटुंबाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तिला समाजामध्ये स्थान आहे, मान आहे आणि एक सन्मानाचं जीवन ती सध्या जगू शकत आहे. परंतु रिटायरमेंट झाल्यानंतर काय, हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर 2024 पासून जी पगारवाढ होणार आहे त्यासोबतच पेन्शनचा सुद्धा मुद्दा आपल्याला जर धरून जर ठेवला तर मग कुठेतरी आपल्या
पगारीमधून काही कपात झाली पाहिजे, आपल्या मानधनामधून काही कपात झाली पाहिजे आणि ते आपल्या खात्यावर जर जमा झाली तर त्याचा फायदा होईल. म्हणजे जेणेकरून आपण रिटायर झाल्याच्या नंतर, तुम्ही रिटायर झाल्याच्या नंतर ती पगार तुम्हाला 2,000, 5,000, 10,000 रुपये जी असेल तर ती मिळेल. म्हणजे रिटायरमेंट नंतरचं जे आयुष्य आहे, जे खडतड असणार आहे, ज्यामध्ये अनेक संकट असणार आहेत, तब्येत चांगली राहली नसणार आहे, उतार वयानुसार अनेक व्याधी त्या ठिकाणी होऊ शकतात उतार वयामध्ये, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर ते भविष्य आपलं सुरक्षित करण्यासाठी कुठेतरी पेन्शनचा विषय त्या ठिकाणी आला पाहिजे, ही खरं तर आपली मागणी आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला माहिती आहे की कोरोना काळामध्ये आशा व अंगणवाडी सेविकांनी फार मोठं काम केलं. त्यावेळेला अनेक जणांना कोरोनाची लागण झाली, अनेक जण माझ्या बहिणींना, आणि मग त्यामुळे त्यांचं निधन त्या ठिकाणी झालं. मग हेही एका प्रकारचं बलिदान आहे. म्हणजे त्यांनी शासनाची सेवा करत करत सेवेवरती असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे जर त्यांचं निधन झालेलं असेल तर ही कुठंतरी बाब शासनाने देखील लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस आमच्या आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका आहेत, तर यांना गृहभेटी द्याव्या लागतात, मुलांची, महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते, अनेक रुग्णांना भेटावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती सुद्धा एखादं संकट किंवा महाभयंकर आजार होण्याची त्या ठिकाणी शक्यता बळावते. तुमचं काय मत आहे यावरती मला सांगा. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठेतरी सिक्युरिटी मिळाली पाहिजे, आपला विमा संरक्षण मिळालं पाहिजे. या संदर्भातनी देखील रिटायरमेंट नंतर आपल्या आयुष्याला जर त्या ठिकाणी आता आपण जे काम करत आहोत त्याच्यामुळं भविष्यामध्ये जर काही लागण झाली तर भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पेन्शनचा मुद्दा या ठिकाणी आता यावेळेसपासून उचलावा लागणार आहे. त्यामुळं नोव्हेंबर 2024 पासून पगारवाढ होत असताना आपल्याला शासनाकडे ही सुद्धा मागणी करावी लागणार आहे की साहेब, आमच्या पेन्शन संदर्भामध्ये काही करावं लागेल, काही निधीची तरतूद तुम्ही करा आणि तशा प्रकारचा GR काढून द्या. म्हणजे आमच्या पगारातून थोडी कपात झाली तरी चालेल, परंतु ती नंतर भविष्यामध्ये आम्हाला मिळेल. म्हणजे जेवढा हिस्सा आमचा कापला जाईल, समजा आमचे 2,000 रुपये किंवा 3,000 रुपये कापले गेले तर तुमचाही त्याच प्रमाणामध्ये, जसं परमनंट अधिकाऱ्यांना जसं मिळतं, कर्मचाऱ्यांना मिळतं, तसं आम्हालाही थोडंफार मिळालं पाहिजे, जेणेकरून आमचं भविष्य त्या ठिकाणी सुरक्षित होईल. तर हा महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उचलत आहोत. तर मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचाही पगार त्याच तुलनेमध्ये वाढला पाहिजे. त्यांना 2,000 ते 3,000 रुपयांची पगार सांगितलं जातं की आम्ही तुमचा पगार 10,000 रुपयांनी वाढवू, आणि प्रत्यक्षात मध्ये 1,000 रुपये वाढ झाली. मग नंतर त्यांनी थोडंफार वाढवलं आणि आता तुम्हाला माहिती आहे की प्रवास भत्ता त्या ठिकाणी मिळतो आणि एकंदरीत वाढ झाली, परंतु ते सुद्धा 19,000 ते 20,000 रुपयांच्या घरामध्येच आहे. आणि गटप्रवर्तकांना साधारणतः 20-25 गावांना भेटी द्यावी लागतात. तर हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आपण सातत्याने मागणी करतो की गटप्रवर्तकांची जी पगार आहे तर ती किमान 30,000 रुपये झाली पाहिजे. तेव्हा त्यांना ते कुठं परवडते. नाही तर 25 दिवसामध्ये 25 गावांना भेटी द्यायच्या आहेत, 30 दिवसामध्ये प्रवासाचा खर्च त्या ठिकाणी लागतो. अशा परिस्थितीमध्ये हा जो पगार मिळतो तर तो कमी आहे आणि सध्या महागाई सुद्धा वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आलेला पगार हा लवकर खूप खर्च होतो आणि म्हणून शासनाने देखील आशा व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा पगार वाढवताना सोबत गटप्रवर्तकांचा देखील गांभीर्यानं विचार करणं खूप आवश्यक आहे. आता महिला व बालकल्याण विभागाचे जे मंत्री आहेत, यापूर्वी आपल्याला माहिती आहे की आदिती तटकरे ताई होत्या आणि त्यांनी खूप महत्त्वाचे निर्णय काढले. सोबत पगारवाढीचा जो GR होता तो सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काढला. परंतु यानंतर आरोग्य विभागामध्ये आणि महिला व बालकल्याण विभागामध्ये मंत्री म्हणून नेमकं कोणाची नेमणूक होती ती पाहावं लागणार आहे. कारण की त्यांनी जर आपला विषय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्या ठिकाणी आणला माझ्या बहिणींनो, तर मी तुम्हाला सांगतो निश्चितपणानं पगार ही नोव्हेंबर 2024 पासून होऊ शकते. आता जर मात्र तसं नाही झालं तर मग आपल्याला एप्रिलमध्ये जो अर्थसंकल्प होणार आहे त्याची वाट बघावी लागणार आहे. तर या परिस्थितीमध्ये तुमचं नेमकं काय म्हणणं आहे, एप्रिलमध्ये व्हायला पाहिजे की नोव्हेंबरमध्ये व्हायला पाहिजे हे तुम्ही कळवा. आता मला माहिती आहे की प्रत्येक बहिणीला वाटणार आहे नोव्हेंबर काहून, आम्हाला जानेवारी 2024 पासून द्या. तो आपल्या हक्काचं त्या ठिकाणी तो आहे. तर निश्चितच त्या संदर्भामध्ये काहीतरी कारवाई होईल आणि यथोचित न्याय आपल्याला मिळेल अशा प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. आयुक्त स्तरावरती आणि मंत्रालयीन स्तरावरती सुद्धा या संदर्भामध्ये फार मोठी अपडेट मिळत आहेत आपल्याला. घडामोडी त्या ठिकाणी सुरू आहेत की लवकरात लवकर पगारवाढ करता येईल. अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले होते लाडक्या बहीण योजनेचे, तर ते सुद्धा 50 रुपयाप्रमाणे फॉर्मचे पैसे बाकी आहेत. आधी सांगितलं होतं की 8 किंवा 9 डिसेंबरपर्यंत आपल्याला पैसे जमा होतील
परंतु आता आजची 8 तारीख आहे, अजून पैसे जमा झालेले नाही आहेत. त्यामुळे ही खूप अडचणीच्या बाबी आहेत. आणि आशा सेविकांनासुद्धा खर्च करायचा आहे, आशा सेविकांनासुद्धा किराणा आहे, अंगणवाडी सेविकांनासुद्धा कुटुंबाची जबाबदारी आहे, मदतनीस असतील त्या ठिकाणी. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या खात्यावर लवकर पैसे जमा होणं गरजेचं आहे. आणि स्वतःच्या प्राणाची त्या ठिकाणी बाजी लावून अशा अंगणवाडी सेविका काम करतात. त्यांच्या कार्याला, त्यांच्या धैर्याला गुरुजन चॅनलचा सलाम आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं की पगार नेमका कधीपासून वाढायला पाहिजे आणि तो लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे, या संदर्भामध्ये आम्हाला तुम्ही नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.